नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाडक्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या YouTube चॅनेलवरती। तर कसे आहात सगळेजण? तर आय होप सगळेजण चांगलेच असाल आणि अभ्यास करताय ना, तर अभ्यास करायलाच हवा, कारण अभ्यासाशिवाय आपली प्रगती नाही आणि अभ्यास केल्याशिवाय आपल्याला ही TET पात्रता परीक्षा पास करता येणारच नाही। म्हणूनच आज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनेलवरती शिक्षक पात्रता परीक्षा TET म्हणजेच TET परीक्षेमध्ये येणारे PYQ जे की आहे 2013 चे पेपर 2 सायकोलॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाचे। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की जर कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केला नसेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनेलवरती शैक्षणिक व्हिडिओज तसेच नोकरीच्या जाहिराती सुद्धा येतात। परंतु सर्वांना एक विनंती आहे की ज्या नोकरीच्या जाहिराती आपण आपल्या चॅनेलवरती पाठवतो त्या जाहिरातींची शहानिशा करूनच तिथं कॉल करूनच तुम्ही तिथं अर्जाची अप्लाय करायची आहे, म्हणजे तुम्ही तिथं अप्लाय करायचं आहे, म्हणजे स्वतःची खात्री करून घ्यायची की ती योग्य आहे किंवा नाही, आणि मग आपण तिथं काय करायचं आहे तर आपला रिझ्यूम तिथं पाठवायचा आहे। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे बघा, तर आपला पहिला प्रश्न आहे विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी। तर बघा, विशेष शिक्षक कोण असतात हे आपल्याला माहिती आहे, जे मतिमंद मुलं असतात किंवा शारीरिकदृष्ट्या विंगत्व ज्यांना असते त्यांच्यासाठी आपण विशेष शिक्षकांची नियुक्ती करतो। तर बघा त्यांनी कोणती बाब टाळली पाहिजे, तर बघा एक आहे विद्यार्थ्यांच्या क्षमता गुण कमतरताकडे दुर्लक्ष करू नये। तर बघा त्यांनी काय केलं पाहिजे, टाळली पाहिजे, तर त्यांच्या ज्या क्षमता आहेत, गुण आहे किंवा कमतरता आहे त्याच्याकडे काय केलं पाहिजे तर दुर्लक्ष करू नये। 2, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणारी साधने उपकरणे साहित्य या बाबतीत अज्ञानी असू नये। तसेच 3 आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार करणे। तसेच 4, या मुलांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणे। तर बघा कोणती बाब टाळली पाहिजे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमता ज्या आहेत, गुण आहेत, या कमतरताकडे त्यांनी काय केलं पाहिजे, दुर्लक्ष करू नये, हे योग्य आहे। दुसरं म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणारी साधने उपकरणे साहित्य या बाबतीत काय केलं पाहिजे तर शिक्षकांनी अज्ञानी असलं नाही पाहिजे, म्हणजे त्यांना त्या उपकरणांविषयी काही असलं पाहिजे तर ज्ञान शिक्षकाला असलं पाहिजे, म्हणजे हे बरोबर आहे, अज्ञानी असू नये म्हणजे ज्ञान असावे असा याचा अर्थ होतो। 2, विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे। तर बघा हे काय आहे, चुकीचं आहे, म्हणजेच ही बाब टाळली पाहिजे। म्हणूनच आपलं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, त्याने काय केलं पाहिजे तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे ही बाब त्यांनी काय केली पाहिजे तर शिक्षकांनी टाळली पाहिजे। तसेच पुढचं आहे या मुलांसाठी तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचा अधिकाधिक प्रयत्न करणे, हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांना तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे, विशेष शिक्षकांनी काय केलं पाहिजे तर अधिक प्रयत्न केले पाहिजेत। म्हणून योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3। तर आपला पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आधी आपण या प्रश्नाचे स्पष्टीकरण बघूया। तर बघा याचं स्पष्टीकरण काय आहे, तर विशेष शिक्षकाची भूमिका हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारला जातो आणि हे PYQ मधीलच क्वेश्चन आहेत। तर बघा इथं काय सांगितलेलं आहे, तर विशेष शिक्षकाची भूमिका काय असते, तर बघा विद्यार्थ्यांच्या क्षमता गुण कमतरता याकडे लक्ष द्यावे। तर विशेष शिक्षकांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत किंवा त्यांच्या कमतरता आहेत त्यांच्याकडे काय केलं पाहिजे तर लक्ष दिले पाहिजे। तसेच तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले पाहिजे। तसेच विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी आवश्यक असणारी साधने काय केली पाहिजेत, त्यांनी साधने उपकरणे या बाबतीत काय केलं पाहिजे तर ज्ञानी असलं पाहिजे, म्हणजे त्याला शिक्षकाला त्याविषयीचा काय पाहिजे तर ज्ञान असलं पाहिजे। तसेच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा। विद्यार्थ्याची बघा विशेष गरजा असणाऱ्या मुलांची काय असते, मानसिकता वेगळ्या प्रकारची असते, बरोबर आहे, त्यांना काही गोष्टी समजतात काही गोष्टी समजत नाही, तर त्यांची मानसिकता काय आहे हे बघून त्या शिक्षकांनी त्यांना शिकवलं पाहिजे। योग्य पुस्तके विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत, म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी जी वेगवेगळी पुस्तके असतात ती त्यांना काय केली पाहिजे तर अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली पाहिजेत। तसेच विद्यार्थ्यांच्या भेदभाव केला नाही पाहिजे, म्हणजे हा विद्यार्थी असा तो विद्यार्थी तसा असं शिक्षकांनी केलं नाही पाहिजे। तसेच विद्यार्थ्यांना आपलेपणा करून जास्तीत जास्त मार्गदर्शन केले पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल
आपलेपणा दाखवून त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, त्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन शिक्षकांनी करायला पाहिजे. हे आहेत विशेष शिक्षकाचे गुणधर्म. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, विचारलेलाच आहे. हे PYQ मधीलच प्रश्न आहेत. तर पुढचा प्रश्न बघा. विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला आहे? म्हणजेच विज्ञानिष्ठ भूमिका असलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना या अभ्यासावर कोणी भर दिलेला आहे, विशेष भर कोणी दिलेला आहे? तर एक आहे विल्यम उंट आहे इथं, 2 चार्ल्स डार्विन आहे, 3 JB वॅटसन आहे आणि 4 लॉइड मॉर्गन आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विल्यम उंट यांनी काय केले, तर विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा काय केलेला आहे, त्यांनी पाया घालून दिलेला आहे. तसेच भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावरती त्यांनी काय केलेलं आहे, विशेष भर दिलेला आहे. तर बघा या प्रश्नाचं आता आपण स्पष्टीकरण पाहूया. तर बघा विल्यम उंट हे कोण आहेत हे आपल्याला माहिती आहे. विल्यम उंट यांनी काय केलेलं आहे, तर मानसशास्त्राचा जनक असे म्हणतात. विल्यम उंटला काय म्हणतात, तर मानसशास्त्राचा जनक कोण आहे, तर विल्यम उंट आहे. याच्यावरती हे व्हेरी IMP आहे. हा क्वेश्चन व्हेरी IMP आहे. हा रिपीट विचारला गेलेला आहे. मानसशास्त्राचा जनक कोण हे आपल्याला विचारलं जातं. तर मानसशास्त्राचा जनक हा आहे विल्यम उंट. तर यांनी काय केलंय, विल्यम उंट यांनी 1879 मध्ये काय केलेलं आहे, तर जर्मनीतील लाइप्झिग या विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय शाळा यांनी स्थापन केलेली आहे. कोणी, तर विल्यम उंट यांनी लाइप्झिग येथे काय केलेलं आहे, 1879 मध्ये काय केलं, तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा काय केली, स्थापन केली. आणि खऱ्या अर्थाने बोधात्मक अनुभवाच्या प्रयोगास त्यांनी काय केलेले आहे, सुरुवात केलेली आहे. कोणी, विल्यम उंट यांनी केलेले आहे. तर विल्यम उंट यांना मानसशास्त्र म्हणजेच बोधात्मक अनुभवाचे किंवा जाणीवेचे शास्त्र होय अशी व्याख्या केली. तर बघा विल्यम उंट यांची काय व्याख्या आहे, तर बोधात्मक आणि अनुभवाचे आणि जाणीवेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी विल्यम उंट यांची व्याख्या आहे. तर बघा पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न, बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली? तर बघा 1 आहे पूर्णाकारवादी उपपत्ती, 2 आहे समान घटकांची उपपत्ती, 3 आहे सामान्यीकरणाची उपपत्ती आणि 4 आदर्शवादी उपपत्ती. तर बॅगले यांची उपपत्ती आहे आदर्शवादी उपपत्ती, ही बॅगले यांनी मांडलेली आहे. तर याचे स्पष्टीकरण बघूया. याचं स्पष्टीकरण म्हणजे, तर बघा उपपत्ती आणि त्याचे जनांक आहेत. तर बघा सामान्यीकरण ही उपपत्ती आहे CH जडे यांची. CH जडे यांची कोणती उपपत्ती आहे, सामान्यीकरण उपपत्ती. समान घटक उपपत्ती ही आहे थॉर्नडाईकची. थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती आहे, तर समान घटक उपपत्ती. आणि बॅगले यांची कोणती आहे, जी आपण आत्ताच पाहिली, ती आहे आदर्शवादी उपपत्ती. तर बघा पुढचा प्रश्न आहे, अध्यापनासंबंधीचे पुढील 4 स्पष्टीकरणे कुणी दिली आहेत? तर बघा 1 आहे वर्णनात्मक, 2 आहे परिणामकारक दृष्टीत, 3 आहे उद्दिष्टाधिष्ठित आणि 4 आहे आदर्शवादी. तर बघा काय सांगितलंय प्रश्न आपल्याला, 4 स्पष्टीकरणे कुणी दिलेली आहेत. तर बघा 1 आहे मार्शाविल व ब्रूस जॉइस, 2 आहे B.O. स्मिथ, 3 आहे पर्ल व शूज आणि 4 आहे हिल्डा टाबा. तर याचं योग्य उत्तर आहे B.O. स्मिथ. B.O. स्मिथ यांनी काय केलेलं आहे, तर अध्यापनासंबंधीचे स्पष्टीकरण दिलेले आहेत. म्हणजे 4 स्पष्टीकरण त्यांनी दिलेले आहेत, जे की आहे वर्णनात्मक, परिणामकारक दृष्टीत, उद्दिष्टाधिष्ठित आणि आदर्शवादी दृष्टीत, हे याचं योग्य उत्तर आहे. आणि हे कोणी केलेलं आहे, तर B.O. स्मिथ यांनी केलेलं आहे. तर बघा पुढचा प्रश्न आहे, शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग यांनी शोधून काढले. तर मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग म्हणजे शालेय अध्यापनाचे प्रतिमान कोणी शोधून काढले? तर 1 आहे स्क्रिवेन, 2 आहे क्रॉनबॅक, 3 आहे सप्पे आणि 4 आहे जॉन बी कॅरोल. तर बघा याचं योग्य उत्तर आहे जॉन बी कॅरोल याने काय केलेलं आहे, तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग हे यांनी शोधून काढलेलं आहे. कोणी? तर मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग हे जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढलेलं आहे. तर पुढचा, तर याचं स्पष्टीकरण बघूया आपण. तर बघा स्पष्टीकरण बघा, तर JB कॅरोल यांचे प्रभुत्व अध्ययन विषयक प्रतिमान आहे. म्हणजेच काय, प्रभुत्व अध्ययन प्रतिमान म्हणजेच
मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग हे याचं प्रतिमान आहे. कोणाचं? जे.बी. कॅरॉल यांचं. तर बघा यांनी पुढील गोष्टी सांगितल्या आहेत. याच्यामध्ये कोणत्या गोष्टी मांडलेल्या आहेत तर बघा, तर अध्यापन हे कसं असावं? उत्तम असावं. तसेच अध्ययन अध्यापन रचना मांडणी केली पाहिजे. म्हणजे अध्ययन अध्यापनाच्या रचनेची काय केली पाहिजे? मांडणी केली पाहिजे. तसेच अध्ययन करण्यास योग्य वेळ असली पाहिजे. म्हणजे अध्ययनाची एक वेळ सुद्धा निश्चित असली पाहिजे. तसेच अध्ययनात सातत्य व चिकाटी असायला हवी. काय असायला हवी? अध्ययनामध्ये सातत्य व चिकाटी असायला हवी. तसेच योग्य अध्ययन क्षमता सुद्धा गरजेची आहे आणि योग्य मार्गदर्शन करून अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे. तर बघा, विद्यार्थ्यांचं योग्य मार्गदर्शन करायचं आणि त्यांच्याकडून काय केलं पाहिजे? तर जे शिक्षकाला अपेक्षित आहे ते वर्तन बदल काय केलं पाहिजे? तर विद्यार्थ्यांच्याकडून घडवून आणलं पाहिजे. हे कोणी सांगितलेलं आहे? तर जॉन बी कॅरॉल यांनी मॉडेल ऑफ लर्निंग स्कूल मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील प्रक्रियेवर परिणाम करणारे पुढीलपैकी घटक कोणते? तर बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते त्याच्यावरती परिणाम करणारे घटक कोणते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, एक आहे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट. काय आहे? वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट. 2 शिक्षक व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व. तर बघा, आंतरक्रियेमध्ये वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट तर असणारच आहेत. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व सुद्धा महत्वाचे आहेत. तसेच विद्यार्थ्याला शिकविण्यासाठी मिळणारी प्रेरणा सुद्धा काय आहे? अतिशय महत्वाची आहे. हा आंतरक्रियेचा एक भाग आहे की विद्यार्थ्याला शिकण्यासाठी शिक्षकांकडून कशा प्रकारची प्रेरणा मिळते हे सुद्धा अत्यंत गरजेचंच आहे. त्याचबरोबर चौथा पर्याय जो आहे तो म्हणजे शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. तर बघा, शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे शिक्षकाचा विद्यार्थ्यांकडे पाहणारा दृष्टिकोन हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणूनच याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अ ब क ड सर्व. अ ब क ड सर्व हे याचं योग्य उत्तर असणार आहे. हे लक्षात ठेवा. हा आंतरक्रिया, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेवर परिणाम करणारे घटक. तर ह्याच्यामधली वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट, तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व व विद्यार्थ्याला शिकण्यासाठी मिळणारी प्रेरणा आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहणारा दृष्टिकोन हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, जे की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेमध्ये येणारा एक भाग आहे, त्यांच्या अध्ययनावरती परिणाम करणारा भाग आहे. तर बघा, याचं स्पष्टीकरण काय आहे ते बघूया आपण. तर बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवरती परिणाम करणारे घटक. तर बघा, कोणकोणते घटक येतात? तर वर्गातील परिस्थितीचा अंदाज येतो. तर बघा काय होतं? तर वर्गामध्ये असणारी परिस्थिती कशा प्रकारची आहे याचा अंदाज येतो. तसेच शिक्षक आणि विद्यार्थी आंतरक्रियांमुळे प्रतिक्रिया चांगली घडून येते. तर बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांची काय असते? तर आंतरक्रिया जी घडत असते त्याच्यामुळे काय होत असतं? तर क्रिया आणि प्रतिक्रिया, म्हणजे शिक्षकांची क्रिया, मुलांची प्रतिक्रिया किंवा मुलांची प्रतिक्रिया हे याच्यातून घडून येते. तसेच विद्यार्थी गट तयार होतात. यामध्ये काय होतं? तर विद्यार्थ्यांचे गट सुद्धा तयार होतात. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांचे व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला दिसून येते. शिक्षक कोणत्या प्रकारचे आहेत व विद्यार्थी कशा व्यक्तिमत्वाचे आहेत हे सुद्धा आपल्याला समजून येतं. तसेच विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रेरणा सुद्धा मिळते. काय होतं? तर विद्यार्थ्यांना शिकवण्याची प्रेरणा कुणाला मिळते? तर शिक्षकाला मिळते. तसेच शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा काय होतो? तर बदलतो. तसेच वर्गात विद्यार्थ्यांना आपलेपणा वाटते व शिक्षक आनंददायी होते. जर बघा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर काय असेल तर आंतरक्रिया घडून जर येत असेल तर काय होतं? तर विद्यार्थ्यांना शिक्षक आपलेसे वाटतात. त्यामुळं विद्यार्थी काय करतात? शिक्षक जे आपल्याला सांगतात ते शिक्षण आनंदाने घेतात व त्यांना शिक्षण काय होतं? पर्यायी त्यांना शिक्षण आनंददायी वाटू लागतं. तसेच शिक्षण एकमार्गी होत नाही. बरोबर आहे, शिक्षण एकमार्गी होतं का? तर नाही. शिक्षणासाठी आपण काय करतो? तर अनेक मार्गांनी, वेगवेगळ्या मार्गांनी त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या मधील सुप्त गुणांना सुद्धा काय दिला जातो? तर वाव दिला जातो. तसेच विद्यार्थ्यांना काय होतं? वाव दिला जातो. अशा प्रकारे काय होतं? तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील या प्रक्रियेचा परिणाम अशा प्रकारे विद्यार्थ्यांवरती घडून आलेला आपल्याला दिसतो. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे संवाद पाठ असूनही नाट्यगृहातील गर्दी पाहून भाषण आठवत नाही.
प्रत्यावहनातील डॅश डॅश गोष्टीमुळे घडते, या कारक गोष्टीमुळे घडते. तर बघा काय होतं, तर नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला काय असतं, तर संवाद पाठ असतात. परंतु काय होतं, समोरची गर्दी पाहून काय होतं, तर तो काय करतो, तर नाटकातले डायलॉगच विसरून जातो. कधी कधी आपल्याला सुद्धा होतं बघा, आपण काय करतो, तर सगळं भाषण पाठ केलेलं असतं, समोर जातो तर काय होतं, आपल्याला आपण समोरची जी गर्दी बघतो आणि त्यामुळे काय होतं, आपलं सगळंच विसरून जातं. तर ते आठवत नाही. तर हा प्रत्यावहनातील कोणत्या कारक गोष्टीमुळे घडून आलेला काय हे बदल आहे, किंवा हे प्रत्यावहनातील कोणत्या गोष्टीमुळे घडून येतं. तर बघा यातील एक आहे, एक म्हणजे शारीरिक व मानसिक थकवा, 2 साहचर्य, 3 मनाचा कल आणि 4 भावनिक अडथळा. तर बघा याचं योग्य उत्तर आहे भावनिक अडथळा, हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे काय करतो तो, भावनेने काय होतो, अतिशय घाबरलेला असतो, समोर त्याला सगळंच पाठ असतं, परंतु समोरची गर्दी बघून त्याची भावनिक जी क्षमता आहे, म्हणजे त्याला खूप घाबरल्यासारखं होतं आणि त्याला पाठ असतं, परंतु तो काय झालेला असतो, तो पूर्ण विसरलेला असतो, हे आपल्याला दिसून येते. तर बघा याचं आपण स्पष्टीकरण बघूया. तर बघा प्रत्यावहनातील कारक गोष्टी, तर प्रत्यावहनातील कारक गोष्टी काय असतात, तर एक शारीरिक व मानसिक थकवा असतो. तर त्याच्यामध्ये काय होत असतं, तर सतत एकच कार्य करणे आणि त्यामुळं काय होतं, शरीराला आणि मनाला काय होतो, तर थकवा येतो. तर बघा आपण दररोज एकच सारखं काम करत असो, तर आपल्याला काय झालेलं असतं, तर आपल्या मनाला सुद्धा काय आलेला असतो, थकवा आलेला असतो आणि आपल्या शरीरावरती सुद्धा त्याचा परिणाम झालेला असतो, म्हणजे सुद्धा काय होतो, तर थकवा आलेला असतो, म्हणजे शारीरिक आणि मानसिक थकवा येणे. तसेच साहचर्य, आता साहचर्य म्हणजे काय, तर योग्य संबंध प्रस्थापित करणे. तसेच मनाचा कल, आता मनाचा कल म्हणजे काय, तर मनातील विचारांचा, त्या गोष्टींचा बघण्याचा दृष्टिकोन, म्हणजे आपण मनाने एखाद्या गोष्टीकडे कशा प्रकारे पाहतो किंवा त्या गोष्टीचा विचार कोणत्या विचाराने करतो किंवा कोणत्या दृष्टिकोनातून आपण त्या व्यक्तीकडे किंवा त्या गोष्टीकडे बघतो, म्हणजेच आपल्या मनात जे आहे. आता समजा समोर एखादा चांगला जरी व्यक्ती असेल, त्याचं बिहेव जर आपल्याला चांगलं वाटलं नसेल, तर आपण आपल्या मनाने बघतो, म्हणजे आपला विचार काय आहे, म्हणजे आपल्या मनातील विचार आणि आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, यालाच आपण काय म्हणतो, तर मनाचा कल असं म्हणतो. आणि भावनिक अडथळा म्हणजे काय, तर भीती, प्रेम याचा परिणाम यावरती होतो. आता जसं की आपल्याला प्रश्न विचारला होता, की एका विद्यार्थी नाटकात काम करणारा संपूर्ण संवाद काय असतात, पाठ असतात, परंतु समोर गर्दी पाहून तो काय करतो, घाबरतो. म्हणजेच त्याचा काय झाला, तर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि काय झालं, त्याच्यामध्ये भावनिक अडथळा आला. कोणता, भीतीचा भावनिक अडथळा निर्माण झाला. त्यामुळं तो विद्यार्थी संवाद पाठ असूनही तिथं काय झालं, संवाद विसरला, म्हणजे त्याला ते संवाद आठवले नाहीत. म्हणजेच काय, भावनिक गोष्टी इथं आल्या, म्हणजे जसं की भीती असेल, प्रेम असेल, आपुलकी, जिव्हाळा, याचा सर्वांचा परिणाम काय होतो, तर आपल्या या भावनिक अडथळ्यामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आज आपण 2013 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर क्रमांक 2 याचे काय केलेले आहेत, PYQ बघितलेले आहेत. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथून पुढेही आपल्या चॅनलवरती असेच तुम्हाला PYQ चे व्हिडिओ स्पष्टीकरणासहित दिसतील. तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.